मागच्या वर्षी पुण्यात एक विमान पडलं होतं. दरवर्षीच पडतं. एखाद्या गावात विमान पडलं तर त्याची केवढी चर्चा होते, सगळीकडे मोठ्या बातम्या येतात. पण पुण्यात दरवर्षी 350 ते 350 माणसं रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. त्याची फारशी कोणी दखल सुद्धा घेत नाही. त्यातले 100 ते 125 पादचारी असतात. म्हणजे असं बघा, माणूस हा चालणारा प्राणी म्हणून उत्क्रांत झालाय. पण पुण्यासारख्या शहरामध्ये आज चालणंही सुरक्षित राहिलेलं नाही. उच्च मध्यमवर्गीयांनी वाहनं वापरून हा धोका बराचसा कमी केलाय स्वतःपुरता. परंतु आर्थिक निम्नवर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिक, अनेक महिला आणि शाळकरी मुलांमध्ये चालण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. त्यामुळे ह्या घटकांमध्ये पादचारी मृत्यूंचं प्रमाणही जास्ती आहे. आर्थिकदृष्ट्या निम्न वर्गामध्ये जखमी झालं तर उपचारासाठी पैसे नसतात, परवडत नाही. मृत्यू झाला तर विम्याचं कवच नसतं. अशा साधारण 100 पादचाऱ्यांच्या घरी दरवर्षी दसरा दिवाळी साजरी होत नाहीत. हे आपण बदलायलाच हवं. आपलं पुढं चालण्यासाठी सुरक्षित असायलाच हवं. चांगले पदपथ, झेब्रा, पादचाऱ्यांचे व्यवस्थित सुरू असलेले सिग्नल हे सगळं घडवून आणायचंय आणि प्रबोधनही करायचंय. सुरक्षित चालण्यासाठी पादचाऱ्यांचं, त्याच्याचबरोबर पादचाऱ्यांना मान देण्यासाठी वाहन चालकांचं सुद्धा. थोडी सुधारणा होते, पण काम प्रचंड आहे. त्यासाठी आम्हाला एक मोठी टीम उभारायची. आम्ही CSR माध्यमातून मोठ्या देणग्या स्वीकारतो आहोतच, परंतु आम्हाला लोकसहभागातून म्हणजेच क्राऊड सोर्सिंग मधूनही निधी उभारायचा आहे. कारण हे काम आपलं सर्वांचं आहे आणि प्रत्येकाचा हातभार ह्याला लागणं गरजेचं आहे. प्रत्येकानेच एक एक काठीचा आधार दिला तर हा गोवर्धन पर्वत आपण सहज उचलू शकतो. तुम्ही 3-4 जण बाहेर जेवायला जाता तेव्हा साधारण किती पैसे खर्च करता? 1000-2000 रुपये तरी. मग माझं तुम्हाला आवाहन आहे की किमान तेवढी किंवा त्याहूनही छोटी रक्कम ह्या कामासाठी देणगी म्हणून द्या. तुम्ही आम्हाला बँक ट्रान्सफर किंवा Google Pay द्वारे पैसे पाठवू शकता. आणि हो, पैसे पाठवल्यानंतर तुमचा पॅन नंबर आणि ईमेल ॲड्रेस आम्हाला जरूर कळवा, म्हणजे आम्ही तुम्हाला रीतसर पावती पाठवू. आणि मुख्य म्हणजे तुमची देणगी अधिकृत होईल आणि हे आमच्यासाठी आवश्यक आहे. SPTMला दिलेल्या सर्व देणग्या ATG अंतर्गत आयकर सवलतीसाठी पात्र आहेत. मग देताय ना देणगी लवकर? आम्ही वाट बघतोय. धन्यवाद.